नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24 बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातून। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 30 व 31 मार्चला तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी सोसाट्याचा वारा आणि गारपिटीची शक्यता व्यक्त केली आहे। तर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तसेच 1 व 2 एप्रिल या कालावधीमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे। जिल्ह्यामध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आणि एप्रिलच्या तोंडावर वादळी पावसावर गारपिटीची इशारा देण्यात आलेला आहे। मागील पंधरवड्यामध्ये जिल्ह्यामध्ये सलग 3 दिवस वादळी पावसासह गारपीट झालेली आहे। यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आता पुन्हा वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाचं संरक्षण आणि साठवणूक करावी। बाजार समितीमध्ये आणलेला माल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी। जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावं। नागरिकांनी वादळी वारे, वीज आणि पाऊस व गारपीट यापासून स्वतःचं आणि जनावरांचं संरक्षण करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असंही आवाहन करण्यात आलंय।